चला तर आज बनवूया गरमागरम समोसे घरच्या घरी। चला तर मग समोस्याची रेसिपी करायला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर इथे घेऊया 1.5 वाटी मैदा। अगोदर 1 वाटी मैदा घेतलाय, तो चाळून घेऊ आणि आणखी अर्धी वाटी मैदा घेऊ। इथले घरातली मध्यम आकाराची वाटी घेतली आहे आणि तिच्यामध्ये मी 1.5 वाटी मैदा मोजून घेतलाय। तुम्हाला जेवढे समोसे करायचे त्या प्रमाणात मैदा घ्या। तर प्रमाण सांगते मी तुम्हाला। मी जे हे प्रमाण घेतले 1.5 वाटीचं, याच्यामध्ये मध्यम आकाराचे 16 ते 18 समोसे तयार होतात। आता तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्हाला जितके समोसे करायचे तेवढा मैदा घेऊ शकता। आता याच्यामध्ये कडकडीत तुपाचं मोहन घालते मी। तुम्ही याऐवजी तेलही वापरू शकता, पण तेल किंवा तूप जे वापराल ते एकदम कडकडीतच घ्यायचं, म्हणजे याने छान खुसखुशीत होतं आपलं समोस्याचं वरचं आवरण। आणि इथे पोहे खाण्याचे 6 चमचे तूप घेतले मी। 1.5 वाटीसाठी 6 चमचे, म्हणजे एका वाटीसाठी 4 चमचे असं प्रमाण घ्यायचं। आणि तुम्हाला जेवढ्या प्रमाणात पीठ वाढवायचं आहे तेवढं वाढवू शकता। आता याला व्यवस्थित चोळून सगळ्या मैद्याला आपल्याला लावून घ्यायचे। आपल्या सगळ्या मैद्याला तूप लागलं पाहिजे, म्हणजे मस्त असं पीठ आपलं भिजून खुसखुशीत असं समोस्याचं वरचं कवर तयार होतं। याप्रमाणे असं चोळून मैद्याला सगळीकडे तूप चोळून लावून घ्यायचं आणि हातामध्ये असा मुटका झाला पाहिजे पिठाचा, म्हणजे आपलं मोहन परफेक्ट झालेलं आहे। आता याच्यामध्ये ओवा टाकून घ्यायचा आहे 1 चमचा आणि इथे मीठ पण टाकलं होतं मी याच्यानंतर, पण ती क्लिप माझ्याकडून मिस झाली आहे। तुम्ही याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि मग थोडं पाणी घालून याचा घट्ट गोळा मळून घ्या। पाणी थोडं घालायचं, मैदा आहे पटकन सैल होतो। आपल्याला घट्ट असं पीठ पाहिजे, असं हलक्या हाताने मळून याला थोडं पाणी घालून घट्ट गोळा मळून घेऊ। आता इथे पीठ मळून झालं आपलं। आता याला 10 मिनिटासाठी ठेवून देऊ, तोपर्यंत मसाला तयार करून घेऊ। इथं तवा गरम केला आहे, त्याच्यावर 1 चमचा धने घेतलेत, अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा जिरे घेतलेत। हे छान वास सुटेपर्यंत खमंग असे भाजून घ्यायचे। आता छान असे भाजून झालेत आपले हे तीनही जिन्नस। याला काढून घेऊ, थंड करू आणि जाडसर कुटून घेऊ। आता इथे मध्यम आकाराचे 3 बटाटे घेतले होते मी, ते आपण उकडून घेतलेत। आता याला स्मॅश करून घेऊ। सालं काढून घेतलेत उकडून, आता याला स्मॅश करून घेऊ। व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे आणि बटाटा उकडताना खूप जास्त उकडू द्यायचा नाही, नाहीतर आपलं मिश्रण जे आपण सारण तयार करतो समोस्याचं ते पातळ होतं आणि मग पारीतून ते बाहेर येतं किंवा आपल्याला तळताना समोसा फुटू शकतो। आता याच्यामध्ये आपण जाडसर कुटून घेतलेली बडीशेप, जिरे आणि धने टाकून घेतले। त्याच्यात गरम मसाला टाकलाय 1 मोठा चमचा, हळद टाकली अर्धा चमचा आणि लाल मिरची पावडर टाकली 1 चमचा। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। याच्यामध्ये गरम मसाला जरूर घाला, गरम मसाल्याने खूप छान चव येते समोशाला आपल्या। आता याला व्यवस्थित एकजीव करून घेऊ आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आता याच्यात मीठ टाकून घेतलंय आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली। आता व्यवस्थित एकजीव करून घेऊ, याला सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊ। बटाटे खूप जास्त उकडले तर आपलं हे मिश्रण सैल होतं आणि जेव्हा आपण समोसा करतो तेव्हा ते असं पारीतून बाहेर येतं, म्हणून खूप जास्त पण बटाटे उकडायचे नाही। आणि इथे मी ओला मटार घेतलाय, ओले वाटाणे, ते थोडेसे वाफवून घेतलेत आणि निथळून याच्यामध्ये मिक्स केलेत। तुमच्याकडे जर फ्रोझन मटार असेल तर डायरेक्ट मिक्स केला तरी चालेल। आणि तुम्हाला जर ही चटणी परतून घ्यायची असेल बटाट्याची तरी घेऊ शकता, मोहरी जिऱ्याची कढीपत्त्याची फोडणी करून। तेव्हाही हे जर मटार टाकले फोडणीमध्ये तर पण थोडेसे कडक होतात ते तेलामध्ये परतून घेतले तर, त्यामुळे असे वाफवूनच मिक्स करा शक्यतो, किंवा फ्रोझन असतील तर डायरेक्ट मिक्स केले तरी चालेल। आता इथे आपलं पीठ पण 10 मिनिट भिजले, तर याचे एकसारख्या आकाराचे गोळे करून घेऊ। एकसारख्या आकाराचे गोळे केले की आपले समोसे पण एकसारखे होतात। इथे बघू शकता एकसारख्या आकाराचे 8 गोळे झालेत माझे हे। याचे 16 समोसे करून झाले होते माझे। तुम्ही पण तुम्हाला जेवढं पीठ पाहिजे, म्हणजे समोसे जेवढे पाहिजेत
तेवढं पीठ घेऊ शकता. 1.5 वाटीचे 16 समोसे इथे माझे तयार झाले होते. तुम्ही त्याप्रमाणे पीठ घ्या. आता याची एक उंडा घेऊन लाटी लाटून घेऊ आपण. खूप जाड नाही किंवा खूप पातळ नाही, अशी लाटी लाटून घ्यायची याप्रमाणे. आणि आपलं पीठ बघू शकता एकदम परफेक्ट झालेलं आहे. याला अजिबात काही पीठ वगैरे लावण्याची गरज पडली नाही आपल्याला. अजिबात चिकटत वगैरे नाही आहे. पोळपाटाला व्यवस्थित लाटल्या जाते. असंच पीठ व्हायला पाहिजे, म्हणजे आपलं मोहनही परफेक्ट झालं आहे आणि पीठ पण छान झालं आहे असं समजावं. बघू शकता इथे आता लाटी लाटून झाली आपली. आता याला मधून एक कट देऊन घेऊ. 2 भाग करून घ्यायचे याचे आणि याच्यात सारण भरून घेऊ. आता सारण खूप जास्त भरायचं नाही, थोडासा मोकळा ठेवायचा समोसा, म्हणजे छान होतो. आता हे 2 बाजूला करून घेऊ आणि पाण्याचा हात लावून याला सगळ्या कडांना असं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित चिकटला जातो आपला समोसा, अजिबात फुटत नाही तेलात गेल्यावर. आणि या पद्धतीने 2 तोंड एकमेकावर व्यवस्थित चिकटून घ्यायचे आणि समोरची बाजू पण अशी चिकटून घ्यायची. मस्त असा समोसाचा आकार देऊन घ्यायचा. व्यवस्थित असं चिकटवा, म्हणजे हे तेलात गेल्यावर सुटणार नाही. ओलं केलं की तसं इथे पीठ खूप मस्त असं चिकटलं जातं, त्यामुळे पाण्याचा हात नक्की लावा, त्याने व्यवस्थित चिकटल्या जाईल तुमचं मैद्याचं हे पीठ. आता एक समोसा आपला करून झाला आहे. याच प्रकारे आपण दुसरा पण समोसा करून घेऊ. सारण भरायचं आणि कडांना पाणी लावून घ्यायचं आणि एक बाजूवर दुसरी बाजू अशी ठेवून घ्यायची याप्रमाणे आणि व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. हे पॅक करून झालं की समोरची बाजू पण पॅक करून घ्यायची. बघू शकता मस्त असा आपला समोसा हा पण इथे तयार झालेला आहे. या आकाराचे माझे 16 समोसे झाले होते. आता याच पद्धतीने आपण आणखी समोसे करून घेऊ आणि राहिलेले सगळे समोसे असेच करून घेऊ. एकदम टेस्टी असे विकत मिळतात तसे समोसे तयार होतात. हे घरच्या घरी करायलाही खूप काय अवघड नाहीत. बघू शकता या पद्धतीने आपण आपले राहिलेले समोसे पण करून घेऊ. हा पण आपला समोसा तयार झालेला आहे आणि असेच सगळे समोसे आपण तयार करून घेऊ या पद्धतीने. बघू शकता मस्त असे, खूप छोटे नाही किंवा खूप मोठे नाही, असे 16 समोसे तयार झालेत. आता आपले सगळे समोसे इथे करून झालेत आणि आपलं तेल पण तापायला ठेवलं आपण एकीकडे. तेल आपल्याला खूप जास्त गरम करायचं नाही समोसा तळताना, मध्यमच तेल गरम ठेवायचं. गरम झालेलं फक्त थोडेसे बुडबुडे येतील एवढं, नाहीतर फक्त वरून वरून आपला समोसा भाजला जातो आणि कडक मस्त होत नाही, खुसखुशीत. आणि गॅस कमीच ठेवायचा आहे पूर्ण समोसा तळून होईपर्यंत. गॅस अजिबात मोठा करायचा नाही, कमी गॅसवरच समोसे तळायचे आहेत. थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण मस्त असे कुरकुरीत वरचं कवर होईल असे कमी गॅसवर तळून घ्यायचे. मस्त असे सोनेरी रंगावर आपले समोसे आपण तळून घेऊ. आणि इथे तळून झाला आपला एक समोसा, दुसरा पण काढून घेऊ. बघू शकता इथे समोसे आपले तयार आहेत आणि अजिबात तेलकट समोसे झाले नव्हते आपले. मी जे प्रमाण सांगितलं आहे मोहनाचं तेवढं प्रमाण घाला, अगदी तुमचे समोसे पण व्यवस्थित होतील, तेलकट होणार नाहीत खूप जास्त. बघू शकता मस्त असा आपला समोसा हा तयार झालेला आहे आणि ही पण बॅच आपली तळून झाली. याच पद्धतीने आपण सगळे समोसे आपले तळून घेऊ, मस्त असे सोनेरी रंगावर तळून घेऊ. आणि इथे मस्त असं वरचं आवरण एकदम खुसखुशीत झालेलं आहे आपलं आणि आतमध्ये पण बघू शकता मस्त असा आपला समोसा विकतच्यासारखा अगदी तयार झाला आहे. याला तुम्ही चिंच पाण्यासोबत खा किंवा सॉससोबत खा, एकदम मस्त अशा चवीचा जसा विकत मिळतो तसाच समोसा तयार होतो. तर इथे चिंच पाणी टाकले, वरतून शेव आणि मिरची, तळलेली मिरची, यासोबत तुम्ही हे समोसे एन्जॉय करा.
आणि ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. आणि असा समोसा नक्की करून खा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.